बेहदची परम महाशांती. आज आपण गीतेचं सार बेहदच्या ज्ञानातून बघूयात. बापूजी आपल्याला सांगतात की जीवनात कोणताही निर्णय घेण्यासाठी आत्म्याने भावनांच्या पलीकडे जाऊन आत्मस्वरूपामध्ये स्थित राहून कर्म करावं आणि परमात्म्यावर विश्वास ठेवावा. गीतेतही सांगितलंय की भावनांच्या आधारे घेतलेला निर्णय नेहमीच चुकतो, कारण भावनांच्या भरात केलेले कर्म नंतर नुकसानकारक ठरते. म्हणून आत्म्याने भावातीत होऊन आत्मस्वरूपामध्ये राहूनच निर्णय घ्यावा. मनुष्य खूप आनंदात किंवा खूप दुःखात असताना घेतलेला निर्णय अनेकदा विकर्मच ठरतो. म्हणून गीता सांगते की माइंड बॅलन्स ठेवा, म्हणजे स्थिर, शांतीत आणि आत्मस्वरूपामध्ये राहून निर्णय घ्या. क्रोध, मोह, लोभ, अहंकार या विकारांच्या आधारे घेतलेला निर्णय आत्म्याला अधोगतीकडेच नेतो. लोभी माणूस पापकर्म करून धन जमवतो, पण त्याचा उपयोग पुढे त्याच्या मुलांनी वाईट मार्गाने केला तो तो स्वतः भूत बनून दुःखही भोगतो. मोहामुळे अंतमतीसो गती होते. शेवटच्या क्षणी ज्याचं स्मरण असेल त्याप्रमाणेच तुमची गती ठरते. म्हणूनच आत्म्याने विकारमुक्त राहून आत्मस्वरूपात स्थित राहून कर्म करावं. हाच खरा निष्काम कर्मयोग आहे. गीतेत म्हटले आहे, कर्म कर पण फळाची आशा ठेवू नकोस, कारण फळ माझ्या हातात आहे. उदाहरणार्थ, डॉक्टर झाल्यावर मी मोठे पैसे कमवीन हा स्वार्थी भाव असेल तर ते काम बंधनकारक होते. पण जर डॉक्टर म्हणाला मी रुग्णसेवा करेल, तर ते निष्काम कर्म होतं. या निष्काम कर्मात प्रचंड शक्ती असते. गीता म्हणते, अर्जुना, सामान्य माणसासारखं वागू नकोस. श्रेष्ठ व्यक्ती जे करतात त्याचा समाज अनुकरण करतो. म्हणून अत्यंत जागरूकतेने आत्मस्वरूपामध्ये राहून श्रेष्ठ आचरण कर. कारण विकारी संकल्प जरी एका ठिकाणी निर्माण झाले तरी ते वायुमंडळ भेदून दूरवर परिणाम करतात. क्रोध, काम, लोभ आणि यांच्या तरंगांनी संपूर्ण वातावरण दूषित होते. म्हणून गीतेत सांगितलं आहे की विषय विकार टाका, पाप नष्ट होईल. आणि बापूजींच्या ज्ञानानुसार तर आत्म्याचं खरं लक्ष आहे कर्मातीत, भावातीत, गुणातीत अवस्था प्राप्त करणं. जेव्हा आत्मा आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन निष्काम कर्म करतो, तेव्हा त्याचं कंपन वायुमंडळात परमशांती पसरवते. शेवटी गीतेचा सारांश हाच आहे, स्वयंला ओळखा, आत्मस्वरूपामध्ये स्थित राहून कर्म करा, निष्काम कर्म करा, परमात्म्याच्या शरण जा. मग मी तुला परमधामामध्ये नेईन. हे अत्यंत सोप्या शब्दात पण गहन अर्थाने सांगायचे झाले तर भावनांच्या पलीकडे जाऊन आत्मस्वरूपामध्ये राहून निष्काम कर्म करत राहा. यातूनच जीवनामध्ये योग्य निर्णय होतील आणि परमशांतीचा अनुभव होईल, हे बापूजी आपल्याला सांगतातच. परमशांती.